आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस ऑन लॉ ऑफ मशीन यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. फॉर अ सर्टन मशीन द लॉ इज कॅपिटल P इज इक्वल टू 0.08 कॅपिटल W प्लस 5 न्यूटन. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. कॅल्क्युलेट एफर्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड दिलेला आहे. किती आहे तो? 5 किलो न्यूटन. Also calculate the maximum MA, maximum mechanical advantage MA फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. अँड आयडेंटिफाय टाईप ऑफ मशीन. त्याचप्रमाणे कोणत्या टाईपची मशीन आहे, रिव्हर्सिबल आहे की नॉन रिव्हर्सिबल आहे, ही मशीन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. वेलोसिटी रेशो ऑफ मशीन इज 20 दिलेला आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया, गिव्हन डाटा नोट डाऊन करूया. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, लॉ ऑफ मशीन कॅपिटल P किती दिलेला आहे, 0.08 कॅपिटल W प्लस 5 न्यूटन. नेक्स्ट लोड दिलेला आहे 5 किलो न्यूटन. लोड म्हणजेच कॅपिटल W 5 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करूया. कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होतं. 5 इंटू 1000 किती होणार, 5000 न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. नेक्स्ट काय दिलंय, वेलोसिटी रेशो VR 20 दिलेला आहे. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, एफर्ट P, त्याचप्रमाणे कॅल्क्युलेट मॅक्सिमम MA, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA, आयडेंटिफाय टाईप ऑफ मशीन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायला सांगितलं, फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर सर्वप्रथम काय सांगितलंय, एफर्ट P फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग एफर्ट P साठी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, लॉ ऑफ मशीन इक्वेशन काय आहे तो इथं नोट डाऊन करूया. 0.08 कॅपिटल W प्लस 5. यामध्ये कॅपिटल W ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे, ॲज इट इज पुट करूया. काय होणार, 0.08 ब्रॅकेटमध्ये W किती आहे, 5 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन किती आलंय, 5000. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन. म्हणजेच 5 इंटू 1000 किंवा कॅल्क्युलेटर मध्ये 5 इंटू 10⁻³ जरी केलं तरी 5000 आन्सर येणार आहे, प्लस 5. जे काय आन्सर येणार आहे ते एफर्ट P हे आपलं पहिलं आन्सर असणार आहे. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 0.08 इंटू 5000 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 5. किती आन्सर आलं, 405. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असतं, न्यूटन. नेक्स्ट काय सांगितलं, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच काय फॉर्म्युला असतो, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर या टाईपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काय आपल्याला फॉर्म्युला लागतात ते सर्व A to Z फॉर्म्युले, सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण A to Z डिटेलमध्ये सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय असतं, 1/M. आता ही M व्हॅल्यू कुठे लपलेली असते, तर जो काय लॉ ऑफ मशीन आहे तो आपल्याला काय सांगतो, लॉ ऑफ मशीन म्हणजेच काय असतं, स्मॉल m कॅपिटल W प्लस C. इथं व्हॅल्यू पुट करूया. P इज इक्वल टू काय दिलंय, 0.08 W प्लस C ची व्हॅल्यू किती असणार आहे, 5. म्हणजे C ची व्हॅल्यू 5 असणार. हा कॅपिटल W ॲज इट इज आणि स्मॉल m म्हणजेच किती असणार आहे, 0.08. ही व्हॅल्यू इथं, देअरफॉर m इज इक्वल टू 0.08. मग मॅक्सिमम MA काय होणार, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, 1/M. व्हॅल्यू पुट करूया. 1/M ची व्हॅल्यू किती आहे, 0.08. कॅल्क्युलेट करूया. 1/0.08 किती आन्सर आलं, 12.5. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA ला युनिट नसतं. तर विचारल्याप्रमाणे P फाइंड आउट केलंय, मॅक्सिमम MA फाइंड आउट केलंय. नेक्स्ट काय सांगितलं, टाईप ऑफ मशीन. कोणत्या प्रकारची मशीन आहे हे आपण कशी आयडेंटिफाय करतो, तर त्याची जी काही इफिशियन्सी आहे ती जर का 50% पेक्षा जास्त आली तर ती असते रिव्हर्सिबल मशीन, आणि जर का 50% पेक्षा कमी आली तर ती असते इरिव्हर्सिबल मशीन. मग त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, इफिशियन्सी फाइंड आउट करावं लागेल. मग इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु इथं कुठं सुद्धा आउटपुट इनपुट दिलेलं नाही, म्हणून काय करणार आपण, नेक्स्ट फॉर्म्युला अप्लाय करणार. काय असतो तो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. आता बघा, MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलेला आहे का, नाही. VR वेलोसिटी रेशो दिलेला आहे. त्याचप्रमाणे इफिशियन्सी फाइंड आउट करायचं. मग सर्वात अगोदर काय करावं लागेल, इथं दोन व्हॅल्यू अननोन आहेत,
तर एक व्हॅल्यू एम ए फाइंड आउट करूया. कशी करणार? एम ए साठी एक फॉर्म्युला असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. लोड डब्ल्यू दिलेला आहे का? दिलाय 5 किलो न्यूटन. त्याला इंटू 1000 किंवा 10⁻³ करून काय केलं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. ऍज इट इज व्हॅल्यू लिहूया, किती आहे ती 5000 न्यूटन डिवायडेड बाय एफर्ट पी इथं फाइंड आउट केलेलं आहे, किती आहे 405 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया, 5000 डिवायडेड बाय 405 किती आन्सर आला आपलं 12.345. काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, त्याला युनिट नसतं. म्हणजे मी फाइंड आउट केलं, व्ही आर दिलेला आहे म्हणजे डायरेक्ट आपण इफिशियन्सी फाइंड आउट करू शकतो. थर्ड नंबर, इफिशियन्सी इज इक्वल काय फॉर्म्युला आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट केलंय, किती आहे 12.345 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर किती दिलेलं आहे 20 इंटू 100. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 12.345 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू काहीतरी आन्सर आलं, आलेल्या आन्सरला इंटू काय करायचं 100 करायचं. आन्सर किती आलं आपलं 61.725%. ही काय झाली इफिशियन्सी. आलेली इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे का कमी आहे ते चेक करायचं. आता 61 म्हणजे काय असणार आहे 50% पेक्षा जास्त, आणि 50% पेक्षा जर काही इफिशियन्सी जास्त आली तर ते आपली मशीन कशी असणार आहे, रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येणार, देअरफॉर efficiency is greater than 50%, therefore given machine is reversible machine. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट पी, मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, त्याचप्रमाणे टाईप ऑफ मशीन, या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.